नमस्कार, मी कावेरी. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मुलं आत्ता स्कूलला गेले आणि आत्ता मी टाईम सुरू आहे. सकाळचा वेळ अगदी असं स्वतःला दिला की दिवसभरातले 24 तास अगदी ठणठणीत कसे जातात कळत नाही. खूप एनर्जी येते आपल्यामध्ये. बीटरूट आहे या ज्यूसमध्ये, थोडंसं गाजर आहे, काळी मिरी आहे आणि थोडेसे पुदिन्याचे पान आहे आणि आवळा आहे. मी आवळा 3 घेते बरं का. आठवड्यातून 3 दिवस रोज 3-3 आवळे असं मी घेत असते. आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही कसेही घेऊ शकता. हे सगळं ना मिक्सरला ग्राइंड करून आणि गाळून असं मी रेग्युलर कधी काकडी आणि पालक असं वेगवेगळं ज्यूस आता मला सवय झालेली आहे. आणि हे जेव्हा ज्यूस घेते एवढी एनर्जी माझी वाढलेली असते, खूप छान वाटतं. आणि त्यानंतर हा माझा पसारा पडलेला असतो. अगदी जेव्हा झोपेतून उठलेली असते तेव्हा मला किचनमध्ये जावं लागतं 4:45 वाजता. आणि असं मुलं गेले मग ज्यूस वगैरे पिणं झालं की मग हा बेड आवरणं असं माझी कामं सुरू असतात. सगळे कामं सोडून मी म्हणजेच ज्यूस घेते. म्हणजे कारण जेव्हा योगा प्राणायाम करायचं असतं तेव्हा जवळपास आता हे अंथरूण काढून झाडू मारणं, थोडंसं इकडचं तिकडचं आवरणं यामध्ये थोडासा म्हणजे अर्धा पाऊण तास आरामात वेळ जातो. मग आपलं योगा प्राणायाम करायला आपण फ्री असतो. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी करत असते. आणि आपण आपल्या लाईफमध्ये एवढे बिझी तर आहोतच आणि टेन्शनसुद्धा. कोणाला नवऱ्याचं टेन्शन आहे, घरकामाचं, प्रत्येकाच्या लाईफचं. कोणाला आर्थिक टेन्शन आहे, कोणाला म्हणजे प्रत्येकजण आजारी आहे, कोणाला आईचं टेन्शन आहे. मग त्या टेन्शनमधून आपल्याला रिलॅक्स राहायचं असेल किंवा घरच्या सगळ्या कामाचा ताण ह्या दिवसभरातले आपल्याला थोडासा सकाळी वेळ देणं खूप गरजेचं आहे. आणि जेव्हा आपण देतो ना मेडिटेशन एक 15 मिनटाचं करतो तेव्हा आपल्याला खूप रिलॅक्स वाटतं. आणि आणि आपण विचार करायचा की जेव्हा आपण शांत बसतो तेव्हा आपल्याला कसे विचार येत आहेत. तो जो आपण म्हणजे ते जे विचार असतात ना ते स्वतःला ओळखण्याचे विचार असतात की आपण कोणत्या टेन्शनमध्ये आहोत किंवा आपल्याला कोणते विचार येत आहेत. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा करत असतो आपण ते आपल्याला स्वतःला घडवण्याचा आपण प्रयत्न करतो किंवा त्या गोष्टीपासून दूर राहून टेन्शन फ्री राहण्याचा आपण विचार करत असतो. आणि सकाळचा हा वेळ खूप छान प्रत्येक गोष्टीतून आपल्याला रिलॅक्सेशन करत असतं. कुठलंही टेन्शन असू द्या. आणि प्रत्येकाला कितीही सुख असलं ना तरी आजार तर आहेत किंवा काही ना काही आईचं टेन्शन, भावाचं काही ना काही प्रत्येकाच्या मागे देव लावलेलं असतं. त्यामुळं आणि प्रत्येकजण आपण लाईफ वेगळी असते प्रत्येकाची. किंवा तुमच्या लाईफमध्ये काय घडतं आहे हे माझ्या लाईफमध्ये नाही, माझ्या लाईफमध्ये काय घडतं आहे ते लाईफमध्ये म्हणजे प्रत्येकाची एक डिफरंट लाईफ आहे. आणि प्रत्येकाला कुणाला सुखसुविधा आहेत, कुणाला नाही आहेत, कुणाची सिम्पल लाईफ. आता माझी लाईफ मला कसलंच टेन्शन नाही घरामध्ये, पण माझी लाईफ एकदम सिम्पल आहे जे की मी तुम्हाला दाखवत असते. पण माझं मानसिक आरोग्य एवढं छान आहे, खूप फ्री आहे, मला कसलं टेन्शन नाही आहे, बर्डन नाही. हे सुद्धा एक प्लस पॉईंटच आहे. आजकाल आपण दुसऱ्याचं बघतो म्हणजेच तिच्याकडे काय चाललं आहे, तिच्या लाईफमध्ये काय चाललं आहे, ती खूप छान आहे. पण बऱ्याचदा असं होतं की दाखवणं वेगळं आणि म्हणजे रिअल लाईफ ही खूप डिफरंट असते बरं का. बऱ्याच जणाची राहते पण असं नाही आहे मी म्हणत. किंवा आपण आपल्या लाईफमध्ये काय चाललं आहे आणि ती सुधारण्यात जर वेळ घालवला तर आपण बरेचसे टेन्शन आणि बरंचसं खूप काही सुधारू शकतो. आता भौतिक सुविधा कोणाकडे आहेत तर कोणाकडे नाही आहेत. कोणाची लाईफ खूपच चांगली आहे, कोण इकडं फिरायला जाते, कुठं तिकडे फिरायला जाते आणि आपण फिरायला जात नाही असं पण आहे. मग ते बघून आपण टेन्शन घ्यायचं का. आपण आपल्या लाईफमध्ये आपली सिम्पल जी आहे ती लाईफ आपण आनंदाने घालून आपल्या मुलांचं आपल्या घराकडे लक्ष देणं हे खूप गरजेचं आहे. साधी लाईफ म्हणजे खूप खराब असते का. आपण नेहमी किंवा प्रत्येकामध्ये माझ्याकडं हे नाही आहे किंवा दुसऱ्याकडं ते आहे हे एक न्यूनगंड किंवा मनामध्ये एक वेगळा आपण विचार करत असतो. पण असं जर विचार न करता आपल्याजवळ काय आहे आपण आपला विचार करून जगलं तर आपल्याला बरंचसं टेन्शन कमी होतं आणि आपण एक चांगली लाईफ जगणं किंवा आपण एक माइंड फ्रेश असतं. आणि जर आपण आपली लाईफ आपल्यामध्ये घालवलं तर आपल्याला बरंचसं टेन्शनसुद्धा कमी होतं. आणि प्रत्येकाच्या लाईफमध्ये सगळ्या गोष्टी येणार आहेत पण थोडासा वेळ लागतो. कधी कोणाला म्हणजे आपण म्हणत असतो बघा एक टाईम पिरियड असतो तसं.
कधी कोणाला लवकर भेटतं, कोणाला उशिरा भेटतं, ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. पण प्रत्येकाला काही ना काही देव देणार आहे हे निश्चित आहे. पण आपण उगाच कशाला टेन्शन घ्यायचं, मिळेल तेव्हा मिळेल. पण आत्ता आपण आहे त्या परिस्थितीमध्ये राहणं आणि स्वतःचं बॉडी मेंटेन करणं, हे खूप आरोग्य सांभाळणं हे खूप आत्ता गरजेचं आहे. आणि एक साध्या लाईफमध्ये आपण आनंदी कसं राहू शकतो हे सुद्धा आपण आपल्या स्वतःला सांगून लाईफ जगणं हे खूप कौशल्य आहे. आणि ते ज्याला जमतं ना ते खूप आनंदी आणि लाईफ खूप छान जगू शकतं. आता मी इथे कॅल्शियमनी अशी भरलेली शेवग्याची भाजी करत आहे. शेवग्याची भाजी छान अशी कट करून घेतली, वरचे ते साल काढलं आणि त्याला एक 70% मी पाणी उकळायला ठेवलं. त्याच्यामध्ये थोडंसं हळद मीठ टाकून असं छान एक 70% असं, म्हणजे जास्त शिजू द्यायचं नाही, थोडंसं जाडसर असे शिजवून घेतलं. आणि त्यानंतर इकडं मी कांदा खोबरं हे सगळं म्हणजे लसूण हे सगळं मिक्सरला इथं ग्राइंड करून घेतले. तेल तापलं की मग त्यामध्ये जिरे मोहरी टाकून असं छान आपल्याला इथे भाजी बनवायची आहे. त्यासाठी आपलं वाटण पण तयार आहे, सगळं रेडी आहे. फक्त जिरे टाकले, आता थोडंसं हिंग, जिरे तडतडले की त्यामध्ये आता आपण बनवलेलं वाटण टाकायचं आहे. आणि हे वाटण ना थोडंसं आपल्याला छान त्याच्या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं. एक 2 ते 3 मिनिट असं छान आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. छान शिजलं की मग ते खोबऱ्याचं जे तेल असतं ते छान सुटतं आणि भाजीला छान टेस्ट पण येते. आणि थोडीशी मी त्यामध्ये कोथिंबीर टाकली होती वाटणामध्ये, दिसायला पण छान दिसते आणि चव पण खूप छान येते. शिजल्यानंतर आपलं थोडीशी मिरची टाकली आणि थोडंसं किचन किंग मसाला टाकला किंवा तुमच्याकडे जे आहे ते टाकू शकता. आणि टोमॅटो टाकले, खूप छान टेस्ट येते. आणि हे सगळं ना आपल्याला जवळपास 4 ते 5 मिनिट असं छान शिजवून घ्यायचं आहे. मसाले जळू नये म्हणून आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकतो. म्हणजे हे सगळं छान शिजलं की मग आपण थोडंसं अगोदरच आपण मीठ टाकलं होतं पाण्यामध्ये, त्यामुळे ना मीठ थोडंसं विचार करूनच टाकायचं आहे. आता ही छान ग्रेव्ही आपल्याला शिजवून घ्यायची आहे. ही बघा 4 ते 5 मिनिट याच्यामध्ये मी झाकण पण ठेवलं होतं. आणि आता 1-2 मिनिट आपण शिजवून घेऊया. छान असं शिजलं की मी लगेच त्याच्यामध्ये हे टाकलं, शेंगा टाकल्या पाण्यासहित. आणि आत्ता त्या लगेच उकळतं मी इकडे पाणी ठेवलं होतं. थंड पाणी टाकू नका, गरम पाण्याने खूप छान टेस्ट येते. आणि त्यानंतर तुम्हाला ग्रेव्ही जशी पाहिजे तशी इथं टाकू शकता. आणि याच्यामध्ये कॅल्शियम खूप असतं. आणि ही ज्यांचे गुडघे दुखतात कंबर दुखतात त्याच्यासाठी याचं सूपसुद्धा बनवून घेऊ शकता बरं का. खूप छान खूप टेस्टी पण लागतं. आणि खरोखर आपण चहा किंवा दुसरं काही पिण्यापेक्षा ना सकाळी सकाळी हे सूप योगा प्राणायाम करून हे सूप पिलं तर खरंच खूप छान आहे. आणि खूप हेल्दीसुद्धा आहे बरं का. मीठ मी अगोदरच टाकलं होतं, आत्ता थोडंसं टाकलं. आणि त्यानंतर आपल्याला ही भाजी आता 4 ते 5 मिनिट आपल्याला असंच शिजवायची आहे. आणि आता गरमागरम भाकरी, आणि ही भाकरी आणि भाजी खूप छान लागते बरं का. गरम गरम असं कालून जरी खाल्लं ना खूप छान खूप टेस्टी लागते. एकदा या पद्धतीने तुम्ही करून बघा, खरंच खूप छान. आणि सकाळी सकाळी ना आपण याचं सूप जरी करून पिलं ना खरंच खूप कॅल्शियम, आपल्या कमरेचे प्रॉब्लेम याच्यामध्ये कॅल्शियम खूप असल्यामुळे ना ज्यांचे गुडघेदुखी आहेत, कमरेचे प्रॉब्लेम आहेत, खूप म्हणजे फरक पडतो. आणि खरंच खूप छान आहे आणि हेल्दी. आणि याचं सूप ना खरंच खूप टेस्टीसुद्धा लागतं बरं का. आणि याच्यासोबत आपण भाकरी अर्धी तरी आपण नक्की जास्त कालून खाऊ शकतो. आता आम्हाला कालून खायची सवय आहे, तुम्ही लावूनसुद्धा खाऊ शकता. भाकरीसोबत चपातीपेक्षाही भाकरीसोबत खूप छान आणि खूप टेस्टीसुद्धा लागते बरं का. तर आता मी हे भाकऱ्या बनवत आहे. भाजी आपली झालेली आहे. माझी लाईफ खूप सिंपल आहे बरं का. खाणं सिंपल आहे. असं मला जास्त असं ऑइली किंवा काही असं आवडत नाही आहे. सॅलड किंवा असंच मला भाकरी चपाती तर मी किती दिवस झाले मी खातच नाही आहे. खातच नाही. कधी तरच चुकून 2 महिन्याला एखादी कधी भाकरी नसेल करायचा कंटाळा करूनच बरं का. नाहीतर असं मी रेग्युलर बनवतच असते माझ्यासाठी किंवा कंटाळा करत नाही. कारण 2च टाईम जेवत असते, त्यामुळं असं कंटाळा नसतो भाकरीला. कारण जे 2 टाईम जेवते ते पोट भरून तर पाहिजे ना आपल्याला एनर्जीसाठी. त्यामुळे मी असं कंटाळा करत नाही बरं का, असं माझ्यासाठी. आणि चला तर आता खूप भूक लागली आणि मी छान असं जेवण करते.
तर असा होता आपला व्हिडिओ. खूप सिंपल लाईफ आहे माझी आणि राहणं खाणं सगळं खूप सिंपल आहे बरं का. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला बाय, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.